नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण सोरायसिसला पूर्णविराम या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर R.S. सोनवणे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर R.S. सोनवणे हे सोरियाट्रिट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुणे याचे संचालक आहेत. डॉक्टर R.S. सोनवणे हे होमिओपॅथीत उच्च शिक्षित असून गेल्या 37 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि उपचार ते करतायत. त्यांनी आज तागायत 27,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. डॉक्टर सोनवणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलंय. डॉक्टर सोनवणे होमिओपॅथीत MD असून फेलोशिप इन ॲडव्हान्स होमिओपॅथी देखील आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस तसंच सप्टेंबर 2018 मध्ये केपटाऊन साऊथ आफ्रिका या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी केलेलं संशोधन त्यांनी प्रसिद्ध केलंय आणि त्यांना त्यासाठी निमंत्रित देखील करण्यात आलं होतं. डॉक्टर सोनवणेंची पुणे, मुंबई, वाशी, दादर या ठिकाणी क्लिनिक्स असून देश विदेशातील रुग्णांसाठी सोरियाट्रिटची ऑनलाईन सेवा देखील उपलब्ध आहे. डॉक्टर सोनवणेंच्या सोरियाट्रिट या संस्थेत 37 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर प्रकार असू शकतात हे अनेकांना माहीत देखील नसेल. मात्र आता हे प्रकार आपण पाहिलेले आहेत. सोरायसिस या आजारावर प्रचलित उपचार देखील नेमके कोणते आहेत आणि या आजाराची सद्यस्थिती नेमकी काय? हे बघा, आता प्रचलित उपचाराबद्दल सांगतो की साधारणतः सोरायसिस हा आजार, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो की हा त्वचा विकार आहे. आता हा त्वचा विकार आहे तर हा कुठल्या इन्फेक्शनमुळे होत नाही, कारण बरेचसे त्वचा विकार हे इन्फेक्शनमुळे होतात आणि इन्फेक्शनमुळे झाल्यानंतर त्यांना काही औषधं दिली ते दुरुस्त होतात. पण सोरायसिस हा प्रतिकार शक्तीमध्ये बदल निर्माण झाल्यामुळे त्वचेवरची जी पुनरुत्पादन क्षमता आहे किंवा त्वचा जास्त प्रमाणात निर्माण होते आणि त्याचे ते परिणाम आहेत. म्हणजे त्वचेवर दिसणारा सोरायसिस जो आहे हा सोरायसिसचे परिणाम आहे. आणि जी प्रचलित आणि प्रगत पद्धती आहे उपचाराची, ज्याला आपण ॲलोपॅथिक सायन्स म्हणतो किंवा मॉडर्न सायंटिफिक मेडिसिन म्हणतो, त्याच्यामध्ये असं आहे की सोरायसिस हा केवळ नियंत्रणात ठेवता येतो, तो पूर्ण कधीही दुरुस्त होत नाही. याचे कारण असं आहे की तो उपचार करताना त्वचेवरील किंवा दृश्य सोरायसिसचा जर आपण उपचार केला तर तो तात्पुरताच होणार आहे, पण तो पुन्हा येतो आणि दरवेळेला येताना वाढून येतो. आणि ज्या वेळेला हा सोरायसिस खूप जास्त प्रमाणात वाढतो, सुरुवातीला केवळ औषधं मलम लावून ते तात्पुरता तो जातो, पण ज्यावेळेला तो खूप जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेला त्याला अंतर्गत उपचार द्यावे लागतात, खूप स्ट्रॉंग केमिकल्स द्यावे लागतात आणि त्याला नियंत्रणात आणता येतो. पण इथेच महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी काही औषधं दिली जातात ती औषधं जास्त काळ वापरलीत तर लिव्हर आणि किडनीज खराब होतात. एक वेळ अशी येते रुग्णाला की त्याचा आजार साठी त्याला औषधं पाहिजे असतात, पण त्याचं शरीर सहन करू शकत नाही, त्याचे महत्त्वाचे व्हायटल ऑर्गन्स खराब झालेले असतात. त्यावेळेला रुग्णाला त्याच्या आजारासोबत सोडून देणे या व्यतिरिक्त पर्याय नसतो आणि त्याच वेळेला रुग्ण हा पर्यायी उपचारांचा शोध घेतो, ज्याच्यामध्ये होमिओपॅथिक उपचार एक आहेत. आता तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की या आजाराची सद्य परिस्थिती कशी आहे. आता पूर्वी साधारणतः 30-35 वर्षापूर्वी हा आजार 30 ते 40 वयोगटात आढळायचा, पण आता हाच आजार 18 ते 25 वयोगटात आढळतो आहे. आणि एवढंच नाही तर अलीकडे मी लहान मुलं बघतोय. आता आपण बघितलं या आजारामध्ये की हा आजार सांध्यांपर्यंत जातो. जितक्या कमी वयात आजार सुरू होईल तेवढे त्याचे परिणाम जास्त होतील. त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे ही खूप दयनीय आहे. ऑन दी अदर हँड असं आढळून आलं आहे की जी काही उपचार पद्धती पूर्वी उपलब्ध होती त्या उपचार पद्धतींचे जे परिणाम आहेत ते हळूहळू कमी होत आहेत आणि तीव्र औषधी द्यावी लागत आहेत. याचं महत्त्वाचं कारण असं की सोरायसिस हा प्रतिकारशक्तीचा आजार आहे, ऑटोइम्यून आजार आहे. याच्यामध्ये आपली जीवनशैली, आपला आहार याचं महत्त्वाचा रोल आहे आणि ह्या सगळ्या बदलांमुळे हा आजार तरुणांमध्ये, लहान मुलांमध्ये आढळायला लागला आहे. त्यामुळे याची सध्याची जी परिस्थिती आहे ही खूप सिरियस आहे. अगदीच जसं तुम्ही सांगितले की परिस्थिती जरी सिरियस असली तरी आतापर्यंत तुम्ही हजारो रुग्णांवर उपचार केलेत आणि त्यांना यशस्वीरित्या या आजारातून मुक्त देखील केलेलं आहे. तो होमिओपॅथिक उपचारांनी नेमका कसा परिणाम साधला जातो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता आपण हा बघितला की याचा प्रचलित उपचार पद्धतीचा परिणाम. आता सोरायसिस हा जो आजार आहे हा प्रतिकारशक्तीचा आहे. प्रतिकारशक्तीमध्ये जे बिघाड निर्माण होतात त्या बिघाडां
चे जे परिणाम आहेत तो सोरायसिस आहे. पण होमिओपॅथिक उपचार पद्धती ही बाह्य स्वरूपात नाही, तर जे मूळ कारण आहे त्याच्यावर काम करते. म्हणजे प्रतिकारशक्तीमध्ये जे बदल निर्माण झालेले आहेत ते बदल पूर्ण दुरुस्त करून तिचा जो बिघाड आहे तो दुरुस्त करून तिला पुनर्प्रस्थापित किंवा आरोग्यदायी करते. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की होमिओपॅथिक औषधांचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत. लहान मुलं, स्त्रिया, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन आणि वृद्धांनाही हे सुरक्षित आहे. तिसरा महत्त्वाचा की सोरायसिसमध्ये जेव्हा होमिओपॅथिक उपचार घेण्यात येतात, दीर्घकाळ जरी उपचार घेतले तरी त्याचे काही दुष्परिणाम नाही आहेत. ही सगळी होमिओपॅथिक उपचाराचे फायदे आहेत. अगदीच. मात्र सोरियासिससाठी जेव्हा आपल्याकडे सोरिया ट्रीटमध्ये रुग्ण येतो उपचारांसाठी, तर तेव्हा या उपचारांचं वैशिष्ट्य जर रुग्णाने विचारलं तर हे वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? आता आपण होमिओपॅथिक उपचाराचे वैशिष्ट्य बघितले. आता सोरायट्रीटमध्ये ज्यावेळेला रुग्ण येतो तर सोरायट्रीटची काय वैशिष्ट्य आहेत? आता सोरायट्रीटची होमिओपॅथीमधली वैशिष्ट्य अशी आहेत की सोरायट्रीट हा गेल्या 37 वर्षापासून फक्त सोरायसिसवर उपचार आणि संशोधन करत आहे. त्यामुळेच आम्ही आज एक विशिष्ट पल्ला गाठलेला आहे की ज्याच्यामध्ये 27,000 रुग्ण जे आहेत त्यांचा आपण उपचार केलेला आहे. त्या प्रत्येक रुग्णांचा उपचार करताना जसं आपण म्हणतो की आपण केवळ उपचार नाही, तो उपचाराचं रेकॉर्ड, ह्या सगळ्या रुग्णांचे दरवेळेला त्यांचे जे छायाचित्र घेतली जातात आणि ते रेकॉर्ड ठेवले जातात आणि त्या रेकॉर्डांवर आधारित विश्लेषण केलं जातं आणि हे सगळे संग्रहित आहेत. आणि यावरच आम्ही जे संशोधन केलेलं आहे की एवढ्या सगळ्या रेकॉर्डचं ॲनालिसिस करून आम्ही ही पद्धती जी होमिओपॅथिक उपचार पद्धती अतिशय प्रभावी केलेली आहे. आणि त्याच्यासाठी 2014मध्ये पॅरिसमध्ये मला बोलवलं होतं, तिथे मी माझा पेपर पब्लिश केलेला आहे. त्याचप्रमाणे 2018मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये. आणि आता आपण काही रुग्ण बघू की जे आमच्या सोरायट्रीटमध्ये आम्ही दुरुस्त केलेली आहेत आणि त्यांचे फोटो आपण बघतो आहे. तर हे सगळे रुग्ण आणि बघणार तुम्ही राईट साईड आणि लेफ्ट साईड, तर अतिशय नॉर्मल स्किन झालेली आहे. ही एक रुग्ण आहे. हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे, हा पण नॉर्मल झालेला आहे. हा बघा प्लांटर सोरायसिस आहे. हे सगळे होमिओपॅथिक उपचाराने झालेले आहेत. दुसरी अशी गोष्ट की होमिओपॅथिक उपचार एकदा आपण घेतला की त्यानंतर औषधं बंद केल्यावरही वर्षानुवर्षे दीर्घ काळाकरता पुन्हा उपचार घ्यावे लागत नाहीत आणि पुन्हा औषधांनी आजार पण जातो. की जे आपण बघितलं आहे की मॉडर्न सायन्समध्ये लिहिलं आहे की सोरायसिस इज ट्रीटेबल नॉट क्युरेबल. म्हणजे तो फक्त कंट्रोल करण्यात येतो, ज्या ज्या वेळेला पुन्हा पुन्हा येतो त्या त्या वेळेला उपचार करा, तो पूर्ण दुरुस्त होत नाही. होमिओपॅथीमध्ये तो दीर्घकाळाकरता आणि बऱ्याच वेळेला पूर्णही दुरुस्त होतो. अगदीच. आणि उपचार करताना तुम्ही जी आधुनिक उपचार पद्धती वापरतात तर या उपचार पद्धतीबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही याच्यावर उपचार करतो आहे. तर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जे रुग्ण असतात हळूहळू रुग्णांचे कॉम्प्लिकेशन्स वाढत गेलेले आहेत आणि सगळेच रुग्ण हे सारखे नसतात. तर बऱ्याच वर्षांनी आम्हाला असं आढळलं की बरेच रुग्ण आमच्या उपचारालाही प्रतिसाद देत नाहीत आणि त्यामुळे आम्ही आमच्या उपचारामध्ये काही जे संशोधन केलेलं आहे त्याला आम्ही म्हणतो प्रगत उपचार. आता त्या प्रगत उपचारामध्ये काय आहे, साधारणतः आपण असं बघतो की होमिओपॅथिक उपचार किंवा कुठलेही उपचार घेताना पहिल्यांदा कुठलाही रुग्ण जो आहे तो त्याला असं वाटतं की मी आता औषध घेतलं आणि मी बरा झालो की मी औषध उपचार बंद करणार आणि मग तो परत ज्या वेळेला परत आजार येईल त्यावेळेला येणार. पण जोपर्यंत रुग्ण दुरुस्त कसा झाला हे कसं ओळखावं, रुग्ण कसा दुरुस्त झाला हे आपण कसं ओळखणार की औषध बंद केल्यानंतर 1.5 वर्षापर्यंत जर त्याला कुठलाही आजार झाला नाही तर आपण म्हणू शकतो की यापुढे पुन्हा तो आजार होणार नाही. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सोरायट्रीटमध्ये ऑब्झर्व केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे रुग्ण आहे आणि त्या रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे तर आम्ही 6 महिने त्याला ऑब्झर्व करणार. 6 महिने ऑब्झर्व केल्यानंतर त्याला सांगणार की आता तू पुन्हा 6 महिने येऊ नको आणि परत 6 महिन्यांनी त्याला बोलवणार. असं 1.5 वर्ष आमची स्वतःची औषधं बंद करून आम्ही त्याला ऑब्झर्व करतो आणि मग सांगतो की आता तो पूर्ण दुरुस्त झालेला आहे. पण साधारणतः प्रचलित असं आहे की रुग्ण असं करत नव्हते असं आमच्या लक्षात आलं. त्यांना निश्चितच चांगला फरक होता, पण पुन्हा ज्या वेळेला आजार येईल त्यावेळेला तो आमच्याकडे यायचा आणि तो पूर्ण दुरुस्त व्हायचा नाही. पण आपल्याला हे सिद्ध करायचं की हा पूर्ण दुरुस्त होतोय.
त्यामुळे सोरायटीमध्ये आम्ही काही बदल केले. त्यातला प्रगत वैद्यकशास्त्र प्रगत प्रकार हा पण एक आहे. पहिली गोष्ट, सोरायटीमध्ये उपचार करताना आम्ही त्याच रुग्णांचे उपचार करतो जे रुग्ण कमिटेड आहेत की 1 वर्ष औषध घेतील. त्यामुळे सोरायटीमध्ये जी रुग्णांची उपचार पद्धतीमध्ये पॅकेजेस आहेत ते वर्षाचे पॅकेजेस आहेत आणि ते कमिटेड आहेत तर आम्ही कमिटेड आहोत. आता याच्यामध्ये प्रगत उपचार पद्धती, साधारणतः ज्या वेळेला सगळ्या रुग्णांची जेव्हा तपासणी केली जाते त्यावेळेला जो रुग्ण आहे त्याची तपासणी करून डॉक्टर विचारतात. पण हा जो आजार आहे हा ऑटोइम्यून आजार आहे. याच्यामध्ये त्याच्या लहानपणापासून घडलेल्या घटना, मानसिक ताणतणाव, त्याची इमोशनल, सायकोलॉजिकल, ह्या सगळ्या गोष्टी, पण या गोष्टी प्रत्येक वेळेला प्रत्येक रुग्ण व्यक्त करेलच असं नाही आहे किंवा त्याला समजेलच असं नाही. त्यामुळे प्रगत पद्धतीमध्ये आम्ही रुग्ण, त्याचे बायको किंवा नवरा किंवा आई वडील, त्याचे मित्र, या सगळ्यांचं कन्सल्टेशन घेतो त्याच्याविषयी. त्यामुळे आम्ही याला म्हणतो 360 डिग्री कन्सल्टेशन. म्हणजे रुग्णाची माहिती घेताना केवळ रुग्णाकडून नाही तर रुग्णाच्या जवळच्या लोकांकडनं सुद्धा त्याच्याविषयी माहिती घ्यायची, जी निश्चितच ही जी खरी असते किंवा आपल्याला आपल्याबद्दल नाही कळत किंवा आपण आपल्याबद्दल खरंच चांगलं सांगतो. तर या सगळ्या माहितीचं संकलन करून आमच्याकडे 3-4 जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे सगळे स्वतः वेगवेगळ्या ॲनालिसिस करतात. या सगळ्या ॲनालिसिसचं परत एकदा संशोधन करून त्याच्यावर आधारित एक आम्ही चिकित्सा प्रणाली केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या पेशंटचा उपचार केला जातो. अगदीच. तर डॉक्टरांनी आपल्याला ज्या उपचार पद्धतीबद्दल सांगितलंय त्यानुसार सोरायसिस हा आजार पूर्णतः बरा होतो, मात्र निदान लवकर करणं गरजेचं आहे. आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्याचबरोबर हॉस्पिटलचा तुम्हाला पत्ता दिसतोय. या ठिकाणी जाऊन सोरायसिसवर नेमके कशा पद्धतीनं उपचार होतात याविषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सोरायसिसवर होमिओपॅथिक पद्धतीनं कसे उपचार होतात हे पाहिलं आणि प्रत्यक्षात ज्या रुग्णांनी हे उपचार घेतलेले आहेत नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते देखील आपण पाहूयात. मला जवळ 4 वर्षापासून एटोपिक डर्मेटायटिस होतो म्हणजे, आणि मला खूप त्रास होता त्याचा. मला खूप इचिंग व्हायची, फुल बॉडी पेन व्हायचा आणि मी बाहेर पण जायचो, एकटा बसायचो. असं ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेलो मी. आणि मी बाहेर 3 वर्ष दुसऱ्या डॉक्टरकडे पण ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्याला काय झालं नाही. आणि नंतर मला डॉक्टर RS सोनावणेचं कळालं की सोरायटिस म्हणून आहे. मग त्यांच्याकडे आलो मी आणि पहिले 2 महिने मी नॉर्मल ट्रीटमेंट घेतली. आणि मग डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांनी बोलले की तुम्ही ॲडव्हान्सला शिफ्ट व्हा. ॲडव्हान्स म्हणून एक होतं, तर मी त्यांच्या म्हणण्यानुसार ॲडव्हान्स ट्रीटमेंटला शिफ्ट झालो. आणि 4 महिन्यातच मला फरक जाणवलं थोडं. आणि आता मला अस्थमाचा पण त्रास होता तर तो पण कमी झाला. आणि जवळजवळ 1 वर्ष झालं मला ट्रीटमेंट घेता. माझं 95% सगळं बरं झालंय. मी आता बाहेर पण जातो, सगळ्यात मिक्स होतो, एकदम नॉर्मल झाली. इचिंग सगळी बंद झाली, फुल बॉडी नॉर्मल झाली, स्किन नॉर्मल आली. आणि हे सगळं डॉक्टरच्या म्हणण्यानुसार बरोबर झालं माझं. माझं नाव अनंत आहे. मला सोरायसिसचा त्रास 4-5-6 वर्ष होता. मी डॉक्टर सोमणे साहेबांचं औषध घेतल्यापासून जवळजवळ 6-7 वर्ष औषध घेतलं त्यांचं रेग्युलर घेतली नेहमी. आज औषध देऊन जाऊन मला 3 वर्षांमध्ये आता 21पासून मी बंद केलं. मी 3 वर्षामध्ये मला कुठलाही त्रास नाही अजिबात कशाचाच. व्यवस्थित मी ह्या ह्याच्यातून अगदी मुक्त झालेलं आहे, सगळं व्यवस्थित बरं झालेलं आहे. म्हणून मी आता डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून सांगायला आलो तुम्हाला. So I've been taking treatment from Soriatri from the last 6 months. After the treatment, I have seen that the scaling has considerably stopped. I feel that this can get me out. I have tried almost everything, allopathy, Ayurveda, many other treatments, naturopathy and everything. Eventually I found a lot of relief after coming here. तर डॉक्टर, आता हे जे प्रगत उपचार आहेत प्रत्यक्षात ज्या रुग्णांनी हे उपचार घेतलेत नेमका त्यांचा अनुभव काय होता हे तर आपण पाहिलं. मात्र असे रुग्ण तुमच्याकडे दररोज येत असतात, तर तुम्हाला नेमकं याविषयी काय वाटतं? आता हे जे रुग्ण बघितलेत आपण हे ॲडव्हान्स कन्सल्टेशनचे होते आणि यांचा अनुभव आहे आणि याच्यामध्ये हे सगळ्या प्रकारच्या उपचार घेऊन आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळेच आपल्याला यांना केवळ ॲडव्हान्स ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना करू शकलो. अन्यथा नॉर्मल ट्रीटमेंट कदाचित त्यांना आपण एवढा फरक देऊ शकलो नसतो. त्यामुळे आमची नवीन संशोधित जी ॲडव्हान्स किंवा प्रगत उपचार पद्धती ही निश्चितच खात्रीलायक आहे.
अगदीच. आणि जे रुग्ण सोरायसिसने त्रस्त आहेत आणि ज्यांना आता आपल्याकडे येऊन आधी निदान आणि त्यानंतर ट्रीटमेंट करायची आहे, अशा रुग्णांना देखील तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का? सगळ्यात पहिल्यांदा रुग्णांना मी सांगेल की किमान 1 ते 3 वर्ष औषध घ्यायची तयारी ठेवायची. सुरुवातीला आपला आजार कदाचित वाढला तरी निराश व्हायचं नाही आणि खूप कमी झाला तर खूप आनंदी व्हायचं नाही. जोपर्यंत सलग 6 महिने 8 महिने तुमचा आजार स्थिर आहे किंवा तुम्ही रोगमुक्त आहात, तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट बंद करायची आणि तरच आपण पूर्ण रोगमुक्त होऊ शकतात. हा आमचा अनुभव आहे. आणि यासाठी सोरायट्रीटमध्ये जे रुग्ण 1 वर्ष औषध घेण्याचं आम्हाला कबुली देतात आणि आमची सिस्टीम त्याप्रमाणे आहे की पॅकेजेस हे 1 वर्षाचेच आहेत आणि त्याप्रमाणे आपण उपचार करतो. म्हणूनच आज आम्ही इतक्या रुग्णांना चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकलो आहोत. अगदीच. आणि केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील जगभरातून रुग्ण आपल्याकडे येत केवळ असतात. महाराष्ट्र नाही तर आमच्या ऑनलाईन चिकित्सेमध्ये जगातल्या सगळ्या देशातले रुग्ण घेतात. त्यांना प्रत्यक्ष दवाखान्यात यायची पण गरज नाही. इतक्या चांगल्या प्रकारे आपण ऑनलाईन सिस्टीम तयार केलेली आहे. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोरायसिस पासून जर तुम्ही त्रस्त असाल तर आता घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण हा आजार पूर्णतः बरा होतो. केवळ वेळेत निदान करणं गरजेचं आहे आणि हे निदान नेमकं कुठे करायचं आणि याबद्दलचे उपचार नेमके कोणते घ्यायचे याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर हॉस्पिटलचा पत्ता देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी आधी फोन करून संपर्क साधून या ट्रीटमेंट विषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि सोरायसिस या आजाराबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली आणि तुमचं संशोधन देखील आहे, त्याचा रुग्णांना देखील इतका फायदा होतोय. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.